तुमच्या स्वप्नातील क्षणांची सुरुवात नागपुरातील रामनगर येथे सीताराम भवन. वाढदिवस, सांस्कृतिक कार्यक्रम किंवा कॉन्फरन्ससाठी सुव्यवस्थित आणि प्रशस्त ऑडिटोरियम व आरामदायी गेस्ट हाऊस. बुकिंगसाठी संपर्क सीताराम भवन, रामनगर चौक, नागपुर. शादी की चमक हो या त्योहारों की रौनक, हर मौका बने खास जब साथ हो भरोसे का सोना. नए और एक्सक्लूसिव डिजाइन्स के साथ आइए ढोमने ज्वेलर्स प्रताप नगर और प्रमोद ज्वेलर्स हिंगणा रोड. इस सीजन अपने खास पलों को दीजिए गोल्डन टच. आषाढ़ पूर्णिमा से अश्विन पूर्णिमा तक बुद्ध धम्म की पवित्र परंपरा, जब बौद्ध भिक्षु करते हैं विहारों में निवास, जहां होता है ध्यान, अध्ययन और विनयों का पालन, साथ ही होता है धम्म देसना और दान पारमिता का अनोखा संगम. इस पावन अवसर पर जानिए बुद्ध धम्म का अनोखा प्रवास, वर्षावास, केवल यूसीएन बुद्धा पर. This program is sponsored by M. Dhomne Jewelers and D. Dharampet Mahila Multi-State Cooperative Society Limited, Nagpur. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा. तिपिसो भगवा अरहं सम्मा सम्बुद्धो विचाचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो. पुरी सधम्म सारथी सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवाति. सखतु भगवता धम्मो संदिट्टिको अकालिको. एहि वस्सिको पनायिको पच्यतं वेदितव्यो वियुहीति. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो. जुपटिपन्नो भगवतो सावक संघो. न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो. सामिचिपटिपन्नो भगवतो सावक संघो. यदिदं चत्तारि पुरिषुगानि अट्टपुरिषपुद्गलायि स भगवतो सावक संघो. आहुणीयो पाहुणीयो दक्षिणीयो अंजलिकरणीयो अनुत्तरं पुय्यंकेतं लोकसाति. इमाय धम्मानुधम्मपटिपत्या बुद्धं पूजेमि, धम्मं पूजेमि, संघं पूजेमि. समन्ताय चक्रवाले स्वत्रा गच्छन्तु देवता सधम्मं मुनिराजस सुनन्तु सग्मुखदं. धम्मं श्रवणकालो अयं भदन्ता. धम्मं श्रवणकालो अयं भदन्ता. धम्मं श्रवणकालो अयं भदन्ता. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. करुणाशीतलं हृदयं पय्यापज्योतविहोतमोत्तमं. शरणामरणलोक कर्वन्ति सुगतं गति विमुत्तमं. ज्यांचे हृदय करुणेने शीतल झाले, प्रज्ञेचा दीप जाळून अज्ञान अंधकार नष्ट केला, त्रिलोक सम्यक संबोधाला अभिवादन. तर आज या वर्षावासाच्या पर्वावर आषाढ पौर्णिमेच्या या सुरुवातीला या गुरुपौर्णिमा किंवा आषाढ पौर्णिमा या माध्यमाने या धम्मदेशनेला श्रवण करणारे समग्र सर्वांप्रती मंगलकामना. जे जे या धम्मदेशनेला श्रवण करतील सर्वांप्रती आयु, वर्ण, सुख आणि बलांच्या मंगलकामना. बौद्ध धम्मामध्ये आषाढ पौर्णिमेचं जे महत्त्व आहे, जेवढं महत्त्व वैशाख पौर्णिमेचं आहे, त्याचबरोबर आषाढ पौर्णिमा देखील तेवढीच महत्त्वाची आहे. या आषाढ पौर्णिमेला
भगवान बुद्धाच्या जीवनातील ज्या महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत, ज्या आषाढ पौर्णिमेला भगवान बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन केलेलं आहे, त्या आषाढ पौर्णिमेला सिद्धार्थाचा गर्भप्रवेश बोधिसत्व रूपाने, त्याचप्रमाणे आषाढ पौर्णिमेलाच भगवान बुद्धाचा गृहत्याग म्हणजेच अभिनिष्क्रमण, अशा त्रिविध घटनांनी आषाढ पौर्णिमा देखील वैशाख पौर्णिमेप्रमाणेच प्रसिद्ध आहे. समग्र बौद्ध जगतामध्ये आषाढ पौर्णिमेपासून वर्षावासाला सुरुवात होत असते आणि हे वर्षावासाचं जे पर्व असते, या 3 महिन्यामध्ये 3 महिन्याचा जो प्रवास काळ असतो, आषाढ तो अश्विन पौर्णिमा, तर या 3 महिन्यामध्ये भिक्षू संघ एका ठिकाणी अधिष्ठान ग्रहण करून संकल्प जो करीत असतात, भगवान बुद्धाच्या धम्माचं श्रवण करणे, भगवान बुद्धाच्या धम्माचं पठण करणे, स्मरण करणे, ध्यान करणे आणि उपदेश करणे. तर हे प्रकारे वर्षावासाची जेव्हा सुरुवात झाली, प्रथम वर्षावासाची सुरुवात आषाढ पौर्णिमेपासून झाली. पहिलं धम्मचक्र प्रवर्तन आषाढ पौर्णिमेला जे झालेलं आहे, तेव्हापासून या वर्षावासाला सुरुवात झालेली आहे. भगवान बुद्धांनी जे धम्मचक्र प्रवर्तन केलं, तर त्यांनी या धम्मचक्र प्रवर्तनाच्या सुरुवातीला जो विचार केला, ज्या वैशाख पौर्णिमेला त्यांना ज्ञानाचा साक्षात्कार झाला, ज्ञानाची प्राप्ती झाली आणि ज्ञानाचा साक्षात्कार झाल्यानंतर ते त्या ज्ञानाच्या प्रभावाने स्वतःच त्या ज्ञानाचा आपल्या स्वतःसाठीच का त्याचा वापर करून घेऊ नये असं त्यांना वाटलं. कारण जर आपण हे ज्ञान इतरांना जर सांगितलं, तर जर कोणी समजलं नाही तर मलाही ताप, त्यांनाही ताप, आणि त्यामुळे ते निष्क्रियतेकडे वळले आणि निष्क्रियतेकडे वळल्यानंतर जगामध्ये, या सृष्टीमध्ये, विश्वामध्ये जो परिणाम घडला, हे ब्रह्मसहपतीने ओळखून जेव्हा तो त्यांना जाऊन विनंती करतो की आता आपण सिद्धार्थ राहिलेले नाही, आपण बुद्ध झालेले आहात, आपण ज्या उद्देशाने गृहत्याग केला तो उद्देश आपण सफल झालेले आहात, ज्या ज्ञानाच्या शोधासाठी आपण निघालेत ते ज्ञान आपण प्राप्त केलेलं आहे. जर हे ज्ञान जर आपण लोकांपर्यंत जर पोहोचवलं नाही तर या जगाचा विनाश होईल आणि तुम्ही ज्या उद्देशाने गृहत्याग केला त्या उद्देशाला आपण स्मरण केलं पाहिजे की या जगामध्ये दुःख आहे, तर दुःखाचा नाश करण्यासाठी, दुःखातून मुक्तीसाठी आपण ज्या ज्ञानाच्या शोधासाठी निघाले ते ज्ञान आपण प्राप्त केलेलं आहे. तेव्हा भगवान बुद्धांनी मौन धारण करून त्यांना आश्वासन दिलं आणि ते आपलं ज्ञान कोणाला सांगावं म्हणून विचार करू लागले. त्यांनी समग्र या
बुद्धगयेमध्ये त्याचं अवलोकन केलं, ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या आश्रमामध्ये ते प्रथम प्रशिक्षणासाठी गेले त्या सर्वांचा त्यांनी विचार केला. ते आलारकाला, भृगऋषी, उद्दक रामपुत्त या सर्वांचा त्यांनी विचार केला की हे माझ्या ज्ञानाला समजू शकतील. परंतु त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा त्यांनी विचार केला की ज्यांनी आपली सेवा केलेली आहे ते ब्राह्मण ते आपल्या ज्ञानाला समजू शकतील. परंतु सुजाताची खीर ग्रहण केल्यानंतर ते त्यांना भ्रष्ट झाला म्हणून ते त्यांना सोडून गेले आणि ते फार लांब गेले. ते वाराणसीच्या मृगदया वनामध्ये जाऊन ध्यान करीत आहेत, तप करीत आहेत असं त्यांना दिसलं. तेव्हा त्यांनी विचार केला की जे ज्ञानाच्या शोधात आहेत, जे तप करीत आहेत ते नक्कीच माझ्या ज्ञानाला समजू शकतील, मी त्यांच्याकडे गेलो पाहिजे. म्हणून ते बुद्धगयापासून समग्र त्यांनी हा प्रवास पायी करीत आषाढ पौर्णिमेच्या दिवशी बनारसच्या मृगदया वनामध्ये ते पोहोचले. आणि जसे जसे ते त्यांच्याकडे गेले तेव्हा त्यांना पाहिलं आणि विचार केला की कोणी त्यांचं पात्र पकडायचं नाही, कोणी आसन द्यायचं नाही, कोणी त्यांचं चिवर पकडायचं नाही, कोणी त्यांना बसायला आसन द्यायचं नाही, पाणी द्यायचं नाही. अशा प्रकारे ते एकमेकांमध्ये विचार करू लागले की हा भ्रष्ट साधू आता येत आहे, ज्याने सुजाताची खीर खाल्ली आणि सुखभोगाकडे वळलेला आहे, त्याने तपाचा भंग केलेला आहे, तपभ्रष्ट झालेला आहे. तर अशा प्रकारचा विचार करीत असताना जसे जसे ते त्यांच्याकडे गेले त्यांच्या प्रभावाने ते त्यांच्या विचारामध्ये स्तब्ध राहू शकले नाही आणि त्यांना बसायला आसन दिलं, पाणी दिलं, एकाने चिवर पकडलं, पात्र पकडलं. अशी अद्भुत घटना घडल्यानंतर त्यांना विचार आला की जे आम्ही करण्याचं न ठरवलेलं ते आमच्याकडून घडलेलं आहे. म्हणजेच आमचे विचार बदलवण्याइतकी यांच्यामध्ये जी योग्यता निर्माण झालेली आहे. तर विशेष काही यांनी ज्ञानाचा साक्षात्कार केला असेल, त्यांच्या चेहऱ्यावरील जो हावभाव होता, त्यांच्यामधील जो प्रभाव होता, त्यामुळे त्यांनी विचार केला की यांनी नक्कीच काहीतरी प्राप्त केलेलं आहे. म्हणून त्यांना याचना केली आणि विचारलं की आपण ज्या ज्ञानाचा साक्षात्कार केलेला आहे ते आम्हाला सांगितलं पाहिजे. तेव्हा भगवान बुद्धाने त्यांना सांगितलं की आपण तर मला सोडून आले, जे काही आपण विचार केलेला आहे, परंतु ज्या सेवनाने ज्या भोजनाने मला साक्षात्कार झालेला आहे, जी विचारशक्ती प्राप्त झालेली आहे आणि मी काही काळातच काही दिवसातच मी ज्ञानाला प्राप्त केलेलं आहे आणि ते अद्भुत ज्ञान आहे. ते जर आपण श्रवण केलं तर नक्कीच आपण ते ज्ञान स्वीकार कराल असं मला वाटते, ते समजू शकाल असं मला वाटते आणि त्यामुळे मी आपल्यापर्यंत आलेला आहे. तेव्हा त्यांनी होकार दिला आणि भगवान बुद्धांनी त्यांना आपल्या ज्ञान सांगत असताना जे धम्मचक्र प्रवर्तन सूत्र आपण उच्चारण करतो वर्षवासाच्या या पर्वावर, त्या धम्मचक्र प्रवर्तन सूत्राच्या माध्यमाने त्यांना उपदेश दिला. त्यांना प्रथम सांगितलं की जे ज्ञान मी प्राप्त केलेलं आहे, जो आपण विचार केलेला आहे की हा सुखभोगाकडे वळलेला आहे आणि सुजाताची खीर खाल्लेली आहे, परंतु ज्या आत्मक्लेशांच्या मार्गाने मला काहीही साध्य झालं नाही, हाडाचा साठा झाला,
माझी मरणानंतर माझी स्थिती झाली. चालता येईना, बसता येईना, उठता येईना अशी स्थिती निर्माण झाली. 6 वर्षापर्यंत अनेक कसोट्या शरीराच्या हाल अपेष्टा करून पाहिल्या, परंतु काही मला प्राप्त झालेलं नाही, काही साक्षात्कार झालेला नाही. परंतु जेव्हा खीर ग्रहण केली आणि त्या रात्री मला जे विशेष विचारशक्ती प्राप्त झाली, ज्या विचारशक्तीने मला एक विशेष प्रकाश मिळाला आणि त्यामध्ये जो मी अर्थ लावला की नक्कीच आता मला ज्ञान प्राप्त होईल. आणि तेव्हा मी विचार केला की हा आत्मक्लेशांचा मार्ग सोडून दिलेला पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला देखील सांगतो की आपण देखील या 2 टोकाचा त्याग केलेला पाहिजे. आपण देखील या आत्मक्लेशांच्या मार्गांचा त्याग केलेला पाहिजे. तेव्हा त्यांनी ह्या 2 मार्ग त्याग करण्यासाठी धम्मचक्कपवत्तन सुत्ताच्या सुरुवातीला आलेला आहे. द्वे मे भिक्कवे अंता पब्बजितेन न सेवितब्बा कतमे दे यो चायं कामेषु कामसु कल्लिकानो योगो हिनो गम्मो पोतु जनिको अनर्यो अनत्त सहितो यो चायो अत्तकिलमतानुयोगो दुःखो अनर्यो अनत्त सहितो एते खो भिक्कवे उभे अन्ते मज्जिमा पटिपदा तथागतेन अभिसंबुद्धा चक्कुकरणे यानकरणे उपसमाय अभियाय संबोधाय निब्बानाय. तर अशा प्रकारे त्यांना सांगितलं की आपण देखील हा त्याग केला पाहिजे. तरच मी ज्या मार्गाने या ज्ञानाचा साक्षात्कार केलेला आहे तो मार्ग मी तुम्हाला जर सांगितला तर त्या मार्गाने जर तुम्ही गेलेत तर आपण देखील माझ्याप्रमाणे ज्ञान प्राप्त करून अरहंत होऊन निब्बाणाचा साक्षात्कार करून जन्म आणि मृत्यूच्या भवचक्रातून आपली सुटका होऊ शकते, दुःखचक्रातून आपली सुटका होऊ शकते. तर आपण देखील या 2 टोकांचा त्याग केला पाहिजे. एक पहिलं टोक म्हणजे पब्बजितेन न सेवितब्बा कतमे यो चायं कामेषु कामस. तर जे अति सुखभोगाचे मार्ग आहेत, जे कामभोगांचे मार्ग आहेत, अतिविलासांचे मार्ग आहेत, त्यांचा त्याग केला पाहिजे. हा एक मार्ग आहे, हे एक टोक आहे. दुसरा आहे अत्तकिलानुमतानुयोग दुःखो, म्हणजे जे आत्मक्लेशांचे मार्ग आहेत, ज्या आत्मक्लेशांच्या मार्गाने मी ज्याप्रमाणे काही साध्य करू शकलो नाही त्याप्रमाणे आपण देखील आत्मक्लेशांच्या मार्गाने जाऊन काही साध्य करू शकणार नाही. त्यामुळे आपण त्या मार्गाचा देखील आपण त्याग करून मी ज्या मार्गाने ज्ञान प्राप्त केलेलं आहे त्याला म्हटलेलं आहे मज्जिमा पटिपदा तथागतेन. तथागत म्हणजे तथागत त्यांना की मी जो मार्ग सांगतो आहे, ज्या मध्यम मार्गाने मी प्राप्त केलेला आहे, अभियाय संबोधाय निब्बानाय सांगते, ज्या मार्गाने मी अभिज्ञा प्राप्त केलेली आहे, संबोधी प्राप्त केलेली आहे, निर्वाणाचा साक्षात्कार केलेला आहे आणि समग्र या दुःखातून मुक्त झालेला आहे, समग्र या भवचक्रातून मुक्त झालेला आहे. आणि त्यांना तो 4 आर्य सत्याचा मार्ग सांगितला, जो मध्यम मार्ग सांगितला. तर तथागतांनी जो मध्यम मार्ग शोधलेला आहे हा माझा एकमेव मार्ग आहे. या मार्गानेच आपण निर्वाणाचा साक्षात्कार करून अविद्येतून मुक्त होऊन आपण जन्म आणि मृत्यूच्या भवचक्रातून मुक्त होऊ शकता. आणि अशा प्रकारे त्यांना या 4 आर्य सत्याचा उपदेश दिला, ज्यामध्ये दुःख आर्य सत्य, दुःख समुदय आर्य सत्य, दुःख निरोध आर्य सत्य, दुःख निरोध गामिनी पटिपदा आर्य सत्य. तर दुःख आर्य सत्य या दुःखाला देखील समजण्यासाठी, हे संसारामध्ये जे दुःख आहे
तर या दुःखाला देखील 3 प्रकारे त्याला मी प्रथम या 4 आर्य सत्याला प्रत्येक दुःख समुदायाला दुःख निरोध गामिनी पटिपदा आर्य सत्य या सर्वांना मी 3 प्रकारे सुरुवातीला पाहिलं, कन्फर्म करून घेतलं आणि तेव्हा ठरवलं की आता हे मी आपण इतरांना सांगू शकतो. हे सत्य आहे. आता याला कोणीही नाकारू शकणार नाहीत. आणि अशा प्रकारे जेव्हा मी कन्फर्म झालो, जेव्हा मी ठरवलं, आता कुठल्याही प्रकारे त्यामध्ये किंतु परंतु न राहता आता हे सांगण्यासारखा योग्य आहे. आणि तेव्हा मी हे ज्ञान कोणाला सांगावं म्हणून आपणापर्यंत आलेलं आहे. तर दुःख आहे संसारामध्ये, दुःख समुदय, दुःख निरोध गामिनी पटिपदा यथाभूतं पजानाति. त्याला यथाभूत जेव्हा मी पाहिलं, यथाभूत पाहण्याची जेव्हा मला दृष्टी मिळाली, तेव्हा मला जी दृष्टी निर्माण झाली, जी प्रज्ञा निर्माण झाली, ज्या प्रज्ञेने माझ्या चित्तामधील समग्र विकारांचा नाश झाला आणि अविद्येतून बाहेर पडण्याचा मार्ग मिळाला. आणि स्वतःला मी उच्चारण केलं की आता माझा पुनर्भव नाही, नथी दानी पुनर्भवते. की आता मी निर्वाण प्राप्त केल्यामुळे, मी अविद्येतून समूळ मुक्त झाल्यामुळे, मी अनंत झाल्यामुळे, आता समग्र विकारातून मुक्त झाल्यामुळे आता माझा पुनर्भव नाही. ज्या पुनर्भवाच्या माध्यमाने अनेक जन्मापर्यंत अनेक जाती संसारम दुःखा जाती पुनः अनेक जन्म दुःख आणि जन्म ज्या कारणामुळे पळत राहिलो, त्या समग्र कारणांचा मी नाश केला आहे. त्या समग्र कारणांचा मी नाश केलेला आहे. जेव्हा मला बुद्धी प्राप्त झाली, जेव्हा मला संबोधी प्राप्त झाली, तेव्हा मी पाहिलं, तेव्हा मी ओळखलं. तोपर्यंत मी देखील सर्वसामान्य लोकांप्रमाणेच विचार करत की आपण कुठून आलो, कुठे गेलो. अनेक जन्म बोधिसत्व रूपाने मी प्रवास करीत राहिलो. आणि जेव्हा मी हे ओळखलं, 4 असंख्य 1 लाख कल्पापूर्वी जो संकल्प केला होता बुद्ध होण्याचा, दीपंकर बुद्धाच्या वेळेस मी जो संकल्प केला बुद्ध होण्याचा, आणि हा प्रवास मला आतापर्यंत ज्या विकारांनी करायला लावला, तर त्या विकारातून माझं चित्त परिपूर्ण आता मुक्त झालेलं आहे, बुद्ध झालेलं आहे. आणि अशा प्रकारे त्यांना या आषाढ पौर्णिमेच्या दिवशी 4 आर्य सत्य जे आहेत, 4 आर्य सत्याचा उपदेश केलेला आहे. तर यानंतर पुढील भाग पुढल्या रिसोर्टमध्ये यानंतर पुन्हा देण्यात येईल. सर्वांप्रती मंगलकामना. भवतु सब्बा मंगलम, भवतु सब्बा मंगलम. वर्षावास This program is sponsored by M. Dhomne Jewelers and The Dharampet Mahila Multi-State Cooperative Society Limited, Nagpur. तुमच्या स्वप्नातील क्षणांची सुरुवात नागपुरातील रामनगर येथे सीताराम भवन. वाढदिवस, सांस्कृतिक कार्यक्रम किंवा कॉन्फरन्ससाठी सुव्यवस्थित आणि प्रशस्त ऑडिटोरियम व आरामदायी गेस्ट हाऊस.
बुकिंगसाठी संपर्क सीताराम भवन, रामनगर चौक, नागपुर। शादी की चमक हो या त्योहारों की रौनक, हर मौका बने खास जब साथ हो भरोसे का सोना। नए और एक्सक्लूसिव डिजाइन्स के साथ आइए ढोमने ज्वेलर्स प्रतापनगर और प्रमोद ज्वेलर्स हिंगणा रोड। इस सीजन अपने खास पलों को दीजिए गोल्डन टच।